आपले 12च्या आरती. तर गुड मॉर्निंग गाईज. तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे अमित अँड हिज ब्लॉग्स. तर आजचा दिवस दुसरा, हा दुसऱ्या दिवशीचा दुसरा पाठ आहे, तर तुम्ही बघत राहा. सुखा सुखाचा तू कैवारी, काय तू ठेवलं भक्तावरी, देवा हा केला धावरे सत्वरी, ठेवलाय भरोसा तुझ्यावरी, सांग झाली तर भक्तीनं, देवा आवडी तुला, देवा आवडी तुला, जास्वंदीच्या फुलांचा माला वाई तुला, जास्वंदीच्या फुलांचा माला वाई तुला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. हॅलो, नाव सांग तुझं. नाव बोल, नाव बोल. मामा, काका, मामा वागे बाबा बाबा सगळ्यांना टाळ दे, बाबा टाळ दे, त्या बाबा टाळ दे, त्या बाबा टाळ दे, पहिले टाळ दे, हा त्या बाबा टाळ दे, त्या बाबा टाळ दे, टाळी द्यायची सगळ्यांना टाळ दे. धनिया मगाशी तर पुदिना बोललास. कोथिंबीर, कोथिंबीर आहे, मिरची कुठे आहे. काय बनवता? पाणीपुरीची आपली तयारी चालू आहे. आत्यासोबत दीदी, सन्नी, मम्मी, बा, काकू आहेत. मी बा बोलतो त्यांना. सोनू, सगळी जण किचन मध्ये. मंचुरियन पकोडे पण एका साईडला चालू आहेत. इथं पाणीपुरीचं काम चालू आहे. आपला बाप्पा, आपला बेंडकलचा दादा सुद्धा आलेला आहे, फुल फॅमिली. ते मंचुरियन पकोडे काय आहेत ते बनवायचं काम चालू आहे किचन मध्ये. काय जेवायला काय बनवता? ओके, मला वाटलं का चिकन. ते नको, ते आम्हाला नाही आवडत. आपल्या कोलब्या चिकन फ्राय नाही होणार का? हेच आपले कोलबी, हे बघा कोलबी. नाही, चिकन पकोडा. कोलब्या फ्राय कधी करता? आता कोलब्या कधी बनवाल? उद्या. ह्यो काय बनवलाय? इथं आपला सुका चिकन बनवलेला आहे. रात्रीचं जेवण सुद्धा आलेलं आहे. त्या जेवणाला आपले रात्याची भाकरी, तांदळाची भाकरी, चटणी, पकोडे तळलेले आहेत आणि भाजी आहे. आणि ही अशी पायनू भाजी पण आहे, हे बघा. तर या सर्वांनी जेवायला या, जेवून घेऊ. त्यानंतर परत आपला भजन चालू होणार आहे. तर या जेवून घेऊ आपण. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, तुटला चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तर हा असा आपला प्रिन्सचा गणपती बाप्पा. हे पण पोरगा काम करायला शिकलाय, बायको सुखी राहीन. मित्रांची नाही, लग्नानंतरची सेवा. बायको आताशी दम देतोय. कोण असेल तर सांग बाबा. पोरगा चांगला आहे, कोण पोर असेल तर त्या. हे बघा स्वतः सगळा घेऊन चाललोय. पत्ता खेळणं चालू झालेला आहे. खेळायला जुगारी बसलेत. आत्या, पप्पा, मम्मी,
दीदी, मोठे पप्पा, आम्ही पोरं इथं बसलोत खातो ना आपल्या गणपती बाप्पा. आरतीला थांबलोत. 12ची आरती आहे. 5-10 मिनिटच राहिलेले आहेत. आपले 12च्या आरतीनंतर स्वीटला काय बनवतात ते बघायचं आहे. पाणीपुरीचा प्लॅनिंग होता, बनवली का त्यांनी? नाही का? बघूया आता. आरती तर होते आपली. आरतीनंतर स्वीट पण दाखवू. काल तुम्हाला 12ची आरती दाखवता आला नाही कारण की आम्ही लालबागला निघालो होतो. तर चला आजची दाखवतो, तर तुम्ही बघत राहा. आपले 12च्या आरतीनंतर स्वीट मध्ये आहे रसगुल्ले. तर या तुम्ही पण रसगुल्ले खायला. आणि आपल्या इथं गणपती बाप्पा फोकस नाही होत. या रसगुल्ले खाऊन घेऊ आपण. रात्रीच्या 12 नंतर आपला प्रसादीला पाणीपुरी बनवलेली आहे. हे दोघांचा पाणीपुरी चॅलेंज आहे. तर बघूया कोण जास्त खातोय. चॅलेंज बाय नाही कमी करतील. हे एवढी मोठी टोपली आहे, कोण संपवत आहे त्याच्यावर आपला गेम आहे. तर या आपले पुरी बनवलेत, बटाट्याचं तेल, कांदा, शेव, 2 प्रकारचे पाणी पण बनवलेत. कसा लागतोय? लागतोय का भैयासारखा लागतोय? नाही मतांचा फ्लेवर्स नाही आहेत. बायाचे पाणीपुरी काही नाही. बाया काय वाटतात त्याने पाणीपुरी बनवतात. असं आहे का? बायाची पाणीपुरी चांगली नाही. गरम बनवलेल्या पुऱ्या म्हणजे पुऱ्या विकतच्या, बाकी सगळं बनव विकतच्या म्हणजे हे आपल्या पॅकेट तळलेले आहेत घरी. तेल आपल्या घरचं आहे. रिफाईंड ऑइल, जो पाणी दिदीने बनवलाय पुदिनाचा, एकदम टेस्टी. चटणी पण घरचीच आहे. फक्त पुऱ्या हे रेडीमेड आणलेले आहेत. रेडीमेड नाही त्या, ते तळल्यात फक्त पुऱ्यांचा पॅकेट आणून रेडीमेडच झाला ना. तर या सगळी खायला या. आता ठेवतो तुमच्यासाठी. कांदा नंतर टाकतोय गोड चटणी. गोड चटणी टाकतो नाही, जास्त गोड चटणी खावायची. चिंचाची चटणी आहे ना का गोड आहे? गोड आहे. शुगरचा प्रॉब्लेम झाला मग बोलला तिखट वाटल्यावर खावा. गॅसात पटाक जरा. पहिले मी खाते नंतर तो खा. हा हाय ओके. या चला सगळावी या, सगळी खाऊन घेऊ. तुम्ही असाल तेव्हा पण आपण परत बनवू. तर या मी अशा घेऊन या सोबत.
हो बिरड कोण बनवत ते तर आहे. तर मी खाऊन बघतो. हो पुऱ्यामध्ये ठेवा मग इकडे पण बनवतील. या 2 प्लेट पाणी आहे. मस्त लागतात. या तुम्ही पण खायला. काढते मी बोला मी. ॲट द एंड शेंगा उखड आपली सगळे हे पण शिजल्यास नाही फक्त ती नाही, आता हे शिजलं. पोट खाला बा संपवला. टाइम लागत नाही. पाणीपुरी चॅलेंज केले दोघे खा बस खा केलेत. आता उकड पण खायला घेतली. मी हारलो तिसरं खाल्या सांगते काय? संपल्यावर. पुऱ्या गायब. 30 नाही आणि 29 वर दम सोडला. 20 नाही 15 नाही बोटा. या चला. तर जस्ट मी आता घरी आलेलो आहे. तर मी माझा हा ब्लॉग इथं सेंड करतो. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये.